सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ज्ञानोबा ते तुकोबा या चर्चासत्रात स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी संत परंपरेविषयी एक वादग्रस्त विधान केलंय। संत परंपरेत दासबोध हा एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही सगळी भाष्य आहेत, तर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या गाथा संकलन असल्यामुळे किंवा स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाहीत, असं विधान गोविंद देवगिरी यांनी केलंय। समर्थांच्याकडे बघा, म्हणजे सगळी संत परंपरा तुम्हाला त्यामध्ये आलेली दिसेल। आणि ग्रंथांच्या दृष्टीने बोलायचं झालं ना, तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे। स्वतंत्र ग्रंथ ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे, नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे, संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, साहित्यिकांची चर्चा आहे ना। आदर्श रामदास स्वामी आहेत, ग्रंथ नाम आहे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलला असे विशद भक्तिमार्ग। 200 समास लिहिले, 200 समास म्हणजे 200 निबंध आहेत विषयांच्या अनुसार। आणि काय बहारदार मानव जीवन त्यामध्ये आपल्याला दिसतं। दरम्यान स्वामी गोविंद देवगिरी यांनी संतांची माफी मागावी अशी मागणी अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे। वारकरी संतांच्या वाङ्मयाविषयी न्यूनता दर्शवणे वेदनादायी आहे, अक्षय महाराज भोसले म्हणालेले आहे। तर गोविंद देवगिरी महाराज हे RSS प्रॉडक्ट आहेत, असं समाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी गोविंद देवगिरी यांच्यावर टीका केली आहे। वारकरी संप्रदाय याबाबत तीव्र नाराज आहे। इतकंच सांगेन की माऊलींची ज्ञानेश्वरी ही जरी गीतेवरची टीका असली तर माऊली स्वतः म्हणतात की गीता जरी बाजूला काढली तर तो ग्रंथ वेगळा आहे। नामदेवरायांची अभंग संहिता हे जर आपण म्हटलं की काही कशावरती आधारित आहे किंवा संकलन आहे एवढं जरी असेल, शीख संप्रदायाने आपल्या गुरुग्रंथ साहेबामध्ये त्यांच्या ग्रंथांचा अभंगांचा समावेश केला आहे। नाथ महाराजांचा म्हणाल तुम्ही तर समर्थ रामदास स्वामी हे स्वतः नाथ महाराजांच्या मांडीवरती खेळलेत। त्यामुळे मग नेमकं स्वामीजींना अशा तुलनात्मक किंवा न्यूनता दाखवून काय साध्य करायचंय। संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा ही या महाराष्ट्राला, देशाला प्रेरणा देणारी आहे। गोविंदगिरी महाराजांची खरं तर मेंदूची कॅपॅसिटीच मुळात रिमिक्स झालेली असल्यामुळं ती सत्य पचवण्यासाठी दर्जेदार राहिलेली नाही। विद्यापीठामध्ये येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य हे संकलित केलं म्हणणं म्हणजे ही वैचारिक दिवाळखोरी आहे। आणि याचा अर्थात गोविंदगिरी महाराजांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो।